महिन्यातून एकदा तरी फ्रीज डीप क्लीन करूनच घेते मी. आणि तो मी आज काढलं आहे सगळं क्लीन करायला. आधी तर सगळी भांडी वगैरे जी होती फ्रीजची ती सगळी घासून पुसून सुकवायला ठेवली आहेत. आणि त्यानंतर मग फडक्याने, एका कोरड्या फडक्याने किंवा ओल्या फडक्याने आधी सगळं फ्रीजचं जे काही डाग लागलेले असतात किंवा दुधाचं वगैरे थोडंसं पडलेलंच असतं, स्मेल पण यायला लागतो त्याचा, ते सगळं मग आधी पुसून घेतलं. त्यानंतर मग डोअरच्या साईडला जे कप्पे आहेत माझेवाले त्यात मी मसाल्यांचे डबे वगैरे ठेवते वरती, आणि खालच्या साईडला जे उरलेले मसाले असतात ते ठेवते, किंवा मग सॉस किंवा मग सॉसच्या बॉटल्स वगैरे त्या ठेवते. त्यानंतर म्हणजे ड्रावर मी माझे सुकून वगैरे पुसून झाले होते. तर त्यात मी आधी सगळ्यात आधी टमाटे, जे आपला जो एक्स्ट्राचा भाजीपाला असतो तो सगळं भरून घेते. आणि पालेभाज्यांसाठी मी एक अशी वेगळी बास्केट केली आहे. त्यात वेगवेगळ्या पिशवीमध्ये पॅक करून कोथिंबीर, मेथी, पालक जे असेल ते सगळं सगळे पॅक करून मध्ये ठेवते. म्हणजे पटकन भेटतं, पण कोथिंबीरसारखी लागते ना, मग ती पटकन भेटते. तर त्यानंतर मग जे होते माझे ड्रावर्स वगैरे ते सगळे लावून घेतले, बास्केट ठेवून घेतली, ड्रावर होतं ते ठेवून घेतलं, जे दूध वगैरे काढले होते वरती ते सगळं ठेवलं. मग त्यानंतर माझं फ्रीज झालं रेडी.